नारायण गिरीजी यांच्या तसेच रुद्रवीर गुरु महाराज यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की भारतीय संस्कृतीत पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीप प्रज्वलन आणि सद्गुरू समर्थ श्री बाळगीर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भारतीय संस्कृतीत पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीप प्रज्वलन आणि श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। भारतीय संस्कृतीत पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी। तसंच या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। दिवा लावता ज्ञानाचा, नाश होतो अंधाराचा, अंधार दूर करण्यास हात हवा तेज प्रकाशाचा, म्हणूनच ज्यांच्या हाती तेज प्रकाशाचा झोत आहे असे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सर्वच प्रमुख अतिथी मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा हा सोहळा आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये अतिशय आनंदाच्या आणि अतिशय उत्साहाच्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच विद्यमान राज्यसभा खासदार माननीय अजितजी गोपछडे साहेब, तसेच आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांची या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आपल्या भागाचे नेते सन्माननीय राजेशजी कुलटूरकर साहेब यांचे या ठिकाणी थोडं फॅन बंद करा, कूलर यांच्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। दिवा लावता ज्ञानाचा, नाश होतो अंधाराचा, अंधार दूर करण्यास हात हवा तेज प्रकाशाचा, म्हणूनच ज्यांच्या हाती तेज प्रकाशाचा झोत आहे असे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी मान्यवर, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। मी माननीय नारायण गिरीजी महाराज यांनाही अशी विनंती करतो, तसेच संत रुद्रवीर गुरु दयाळगीर महाराज यांनाही अशी विनंती करतो आपणही या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी व्हावा आणि हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय खासदार अजितरावजी गोपछडे साहेब, तसेच आपल्या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार, तसेच आपले महंत परमपूज्य स्वधर्म शिरोमणी गवत्स श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज या सर्व मान्यवरांच्या आणि संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज की जय, दत्तात्रय महाराज की जय। हा दीप प्रज्वलनाचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुनश्च एकदा या ठिकाणी मंचावरती आसनस्थ व्हायचे। अतिथी देवो भव या संस्कृतीचा वारसा जोपासणारे आपण आणि खऱ्या अर्थाने अतिथीच नव्हे तर आमचे सहकारीच म्हणून आम्हाला मार्गदर्शित करण्यासाठी उपस्थित असलेल्या मंचावरील सर्वच मान्यवरांचा यथोचित सत्कार आणि सन्मान श्री श्री 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायण गिरीजी गुरु महाराज व श्री संत रुद्रवीर गुरु दयाळगीर महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य स्वधर्म शिरोमणी गवत्स श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी नारायणगिरी महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य स्वधर्म शिरोमणी गवत्स श्री बालयोगी व्यंकटस्वामी महाराज श्री दत्त मंदिर मठ संस्थान पिंपळगाव यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज मठ संस्थानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय हृदयस्थ असा हा सत्कार मठ संस्थानच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्याला एकदा विनंती, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये
सन्माननीय महंतांचा या ठिकाणी आपण सत्कार करूया, त्या ठिकाणी सन्मान करूया. अतिशय हृदयस्थ असा हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर श्री 108 महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज मठ संस्थान कोलंबी यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी नारायणगिरीजी महाराज यांनाशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्वागत कक्षासाठी आपण जेही काही पुष्पगुच्छ वगैरे ते आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं, कारण की कार्यक्रमाला अगोदरच विलंब झालेला आहे. गंभीरबन महाराज मठ संस्थान कोलंबी यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी मठ संस्थांच्या वतीने संपन्न होत आहे. श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांची प्रतिमा देऊन या ठिकाणी आपण त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करत आहोत. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा या ठिकाणी गजर करायचा आहे, कारण की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा खऱ्या अर्थानं आज या राहेरमध्ये दिवाळी साजरी होत आहे. कारण की एवढे संत महात्मा एकच मंचावरती या ठिकाणी बापू समोर बघा, एक फोटो घ्यायचा. यानंतर श्री संत शामभारती महाराज परमानंद आश्रम तिरुवई फाटा माहूर यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी मी संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज यांची विनंती करतो की आपण मंचावरती येऊन सन्माननीय संत श्याम भारती महाराज यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. कृपया माझी विनंती आहे की ज्यांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करत आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सत्कारासाठी यायचे. यानंतर श्री संत नराशा महाराज मठ संस्थान लघु आळंदी येवती यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानंतर श्री संत आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज मठ संस्थान तोळाखा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी सन्माननीय संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज यांना विनंती करतो की आपण सन्माननीय महाराजांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. सन्माननीय संत आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज मठ संस्थान तोळाखा यांच्या या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान नारायणगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. त्यानंतर यानंतर श्री संत प्रज्ञाचक्षु भगवानगीर महाराज, त्यानंतर परमपूज्य महंत कृष्णराज बाबा खामनेकर चक्रधर स्वामी मठ संस्थान राहेर यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होणार आहे. श्री संत योगीराज बापू मठ संस्थान उखळाई हदगाव यानंतर श्री संत कैलाशगीर गुरु बाळगीर महाराज मठ संस्थान डोंगरगाव लिंबोटी यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कैलाशगीर महाराज यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर श्री संत केशवगिरी गुरु मोहनगिरी महाराज यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी महंत श्यामगीर गुरु ऋषीगीर महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय संत केशवगिरी महाराजांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. सन्माननीय श्री 108 महंत श्यामगीर गुरु ऋषीगीर महाराज मठ संस्थान हरवळ यांच्या वतीने हा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व संत महात्मांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. यानंतर संत चिरंजीवगीर गुरु नरेंद्रगीर महाराज मठ संस्थान झोला पिंपरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा आपण यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. सन्माननीय नारायणगिरी महाराजांना विनंती आहे की आपण सर्व संत महंतांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान त्यांचा आदर तिथे या ठिकाणी आपण करावा. यानंतर श्री 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 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत प्रयागगिरी गुरु देवगीर महाराज मठ संस्थान प्रयागराज आश्रम डोलारा यांचाही या ठिकाणी आपण यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करावा.
यानंतर शहापुरी महाराज यांचाही या ठिकाणी मठसंस्थान निरंजन माहूर यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. सच्चिदानंद महाराज मठसंस्थान सरेगाव यांचेही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नारायणगिरी जी महाराज यांना विनंती आहे आपण सर्व मान्यवरांचा. निरंजनगिरी महाराज मठसंस्थान टाकळगाव यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वच संत महंतांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी अतिशय आनंदाच्या आणि अतिशय उत्साहाच्या अशा वातावरणामध्ये संपन्न होत आहे. यानंतर संत सरोजगिरीजी माता गुरु रुद्रगिरी महाराज मठसंस्थान नायगाव यांचाही या ठिकाणी आपण यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. यानंतर श्री संत रामगीर गुरु गंगागीर महाराज मठसंस्थान मरडसगाव यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वच संत आणि महंतांचा या ठिकाणी या राहेर नगरीमध्ये अतिशय आनंदाच्या आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. निर्गुणपुरी महाराज शंकरतीर्थ यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान संपन्न होत आहे. मी सन्माननीय श्यामगिरी गुरु महाराज यांनाही अशी विनंती करतो की आपणही या ठिकाणी या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हायचा आहे. अतिशय सुंदर अतिशय देखणा असा हा सत्काराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खरोखरच आज प्रथमतः एवढे सर्व संत या ठिकाणी एकाच मंचावरती येऊन या सर्व संत आणि महंतांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होत आहे. सन्माननीय महंत प्रयागगीर महाराज यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान होत आहे. यानंतर आनंदगीर महाराज वासरी मठसंस्थान यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान संपन्न होत आहे. हरिगीर महाराज मठसंस्थान नांदेड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री श्री 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगीर महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच श्री संत रुद्रगीर गुरु दयागीर महाराज यांच्या शुभ हस्ते हा संत आणि महंतांचा यथोचित सत्कार आणि सन्मान अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. संत महंतांच्या शुभ हस्ते संत महंतांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्काराचा सोहळा संपन्न होत आहे. शिवानंद महाराज सिरकोट यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान संपन्न होत आहे. मुदखेडकर महाराज यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान संपन्न होत आहे. महंत श्री 108 श्यामगीर महाराज हरबळकर यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं. श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की. यानंतर सर्व संत महंतांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान झाला असं आपण या ठिकाणी. यानंतर मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. यानंतर आजच्या कार्यक्रमात या संत निवास भूमिपूजन सोहळा
ज्यांच्या शुभ हस्ते झालेला आहे असे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री श्री 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगीर महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा. आभाळ एवढं कर्तृत्व असूनही मातीशी नाळ जपणाऱ्या आपल्या परिस्पर्शाने अनेकांच्या आयुष्यातलं सोनं करणाऱ्या या संवेदनशील लोकनेत्याचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्माननीय नारायणगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. तसंच मी संत रुद्रगीर गुरु दयाळगीर महाराज यांनाही अशी विनंती करतो की यांनीही आपण या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं. तसेच सन्मान्य महंत शामगीर महाराज यांनाही अशी विनंती करतो की आपण सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करावा. कारण की उत्सव तीन रंगांचा नवी आदरलेला नतमस्तक आम्ही त्यांच्यासाठी ज्यांनी महाराष्ट्र देशामध्ये घडविला महाराष्ट्रातला देशाचा बुलंद आवाज लोकनेते माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर राज्यसभेचे खासदार माननीय श्री अजितजी गोरखेडे साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यासाठी मी नारायणगिरी महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय खासदार अजितजी गोरखेडे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. तसेच शाल श्रीफळ आणि सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्माननीय खासदार महोदयांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान मठ संस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय श्री नारायणगिरी महाराज, सन्माननीय श्री रुद्रगीर महाराज तसेच श्यामगीर महाराज यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती सन्माननीय अजित गोपछेडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सत्कार आपल्याला करण्यास हर्ष मध्ये वाटतो. आनंदित झाल्या दही दिशा हृदय स्नेह नाटतो असा हा हृदयस्थ सत्कार सन्माननीय अजित गोपछेडे साहेबांचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेशजी पवार साहेब यांच्या सुविद्य पत्नी पूनमताई पवार यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान मठ संस्थांच्या वतीने सन्माननीय नारायणगिरी महाराज महंत श्री श्यामगीर महाराज आणि श्री संत रुद्रगीर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आपल्याला गजर करायचा. यानंतर सन्माननीय राजेशजी कुंटूरकर साहेब हे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार सन्मान करण्यासाठी मी मठ संस्थांचे जे मठपती आहेत त्यांना विनंती करतो की आपण सन्माननीय राजेशजी देशमुख कुंटूरकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान करावा. तसेच यानंतर शेतकरी नेते सन्माननीय मारुतरावजी कवळे गुरुजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी आपल्या संस्थांचे मठाधिपती यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय कवळे गुरुजी यांचाही या ठिकाणी आपण यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय श्रावणजी भिलवंडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज मठ संस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. तसेच यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे त्यानंतर श्रावणजी भिलवंडे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सन्माननीय श्रावणजी भिलवंडे साहेब यांना अशी विनंती करतोय की आपणही आपला सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावरती समोर यायचं आहे. मोठ्या संस्थांच्या वतीने आपलाही अतिशय यथोचित सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय गोविंदरावजी शिंदे नागेलीकर मामा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती मी मठाधिपती यांना या ठिकाणी करतोय. सन्माननीय गोविंदरावजी शिंदे नागेलीकर मामा संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांनाही अशी विनंती करतो त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. सन्माननीय डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांना अशी विनंती आहे आपण तसेच सन्माननीय अतिशय ठिकाणी होत आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील एक अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय डॉक्टर माणिकरावजी जाधव साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी संस्थांच्या वतीने होत आहे. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी होणार आहे.
तसेच भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय नेते दत्ता पाटील कोकाटे सांगलीकर हे दत्ता पाटील कोकाटे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान होत आहे। यानंतर माणिकरावजी लोहगाय साहेब यांनाही विनंती आहे आपणही आपला सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। बघा इकडं सन्मान्य दत्ता पाटील कोकाटे यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे। यानंतर माणिकरावजी लोगावे माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने सन्मान होत आहे। यानंतर सूर्याजी चाडकर यांचाही सूर्याजी चाडकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांचाही यथोचित सत्काराने सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वच राजकीय पक्षातील या ठिकाणी मान्यवर या उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा कृपया ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख करत आहे त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती आपल्याला उपस्थित राहायचं आहे, कारण की वेळेचा भाव आपण सर्वांनी ठेवावं। अगोदरच कार्यक्रमासाठी विलंब झालेला आहे, त्यामुळे आता आपण अधिकची जास्त प्रतीक्षा न करता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। आणि मला असं वाटतं की सत्कारांचे हार कशाला, फुलांचे हे भार कशाला, आपल्या सर्वांचंच एकदा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। यानंतर संत बाळगीर महाराज मठ नांदेडच्या वतीने रमेशजी गाडीपुरा नांदेडच्या वतीने रमेश शेठ पानसेवार हे या ठिकाणी काही संत आणि महंतांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करणार आहेत। रमेश शेठ पानसेवार यांच्या तर्फे हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। दत्ता पाटील कोगावकर यांचेही या ठिकाणी आगमन झालेले आहे, त्यांचेही आपण शब्दसुमनाने स्वागत करूया। बापूसाहेब पाटील कोरगावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आपण शब्दसुमनाने स्वागत करूया। मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच सन्माननीय व्यक्तींचं आपण करत आहोत। यानंतर महेशजी देशपांडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण शब्दसुमनाने स्वागत करूया। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं यानंतर राहेरकर नगरीच्या वतीनं सन्मान्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान राहेरकर नगरीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। एक मिनिट समोर एकच मिनिट इकडं ओके। बापूराव पाटील जांभळे यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतोय। कृपया मंचाच्या जे उजव्या बाजूला जी गर्दी आहे त्यांना माझी विनंती आहे आपण कृपया मंचावरती गर्दी करू नये। सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हा सत्कार सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। माझी विनंती आहे आपण कृपया एक मिनिट इकडे समोर बघा, समोर बघा, एक मिनिट इकडे। आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आणि आपल्या सर्वांच्याच पावलाने आजचा हा सोहळा धन्य झाला। अतिशय सुंदर अतिशय देखणा असा हा सोहळा संत महात्म्यांच्या आणि सर्व आपल्या राजकीय आणि आपल्या सर्वच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेल्या सर्वच भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। मंचावर त्यांना आमंत्रित करतोय। नारायणगिरी महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय जांभळे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्काराने हा जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला अन्नदाते म्हणून लाभलेले सन्माननीय जांभळे साहेब यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी नारायणगिरी महाराजांच्या शुभ प्रारंभ करूया शुभारंभ।
आज दिनांक 3 नोव्हेंबर एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, वार इकडे, इकडे. सोमवार या चैतन्यपूर्ण आणि इकडे, एक सेकंड. उत्साहपूर्ण वातावरणाचे पाटील, समोर बघा औचित्य इकडं. म्हणजेच आजचा हा संत निवास भूमिपूजन सोहळा. शुभं करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय पवित्र आणि आनंदाचा असा हा आजचा दिवस आहे. आज आपण ज्या ठिकाणी एकत्र जमलो आहोत तिथे लवकरच संत निवास साकार होणार आहे. या पवित्र वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय पूजनीय संत महंत भाविक भक्त ग्रामस्थ व या पंचक्रोशीतीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेला हा भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं पुनश्च एकदा स्वागत. आनंद देव दत्त श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज प्रसन्न. आज आपल्या सर्वांना सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व समस्त गुरु भक्त आणि संत सेवा श्री 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 1000 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी महाराज यांच्या पुढाकारातून मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा पहिला असा एकमेव कार्यक्रम असेल की जिथे महाराजांच्या पुढाकारातून एवढं मोठं संत निवास या ठिकाणी उपस्थित भूमिपूजन सोहळा या ठिकाणी होत आहे. खरं तर महाराजांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण की आज सकाळपासून अत्यंत शिस्तीमध्ये आदरणीय साहेबांना सांगण्यास मला अतिशय आनंद होतोय, कारण की 3 वाजल्यापासून ते आपली वाट पाहत आहेत. अजूनही कुणीही मंडपातला हल्लेला नाहीये. त्याबद्दल मी नारायण महाराज यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांचे मूळस्थान असलेलं हे राहेर गाव हजारो भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे. आणि या निमित्ताने अनेक भाविक भक्त दर्शनाकरता या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्यासाठी त्यांच्या दर्शनाची व्यवस्था आणि संत महात्म्यांचं जे काही राहणी असेल ते व्यवस्थित होण्यासाठी हा संत निवासाचा आपण या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी श्री श्री 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी गुरु बाळगीर महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय नारायणगिरीजी महाराज.